चाले ना हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी पांडवांचा सहाय्यकारी राज्याहुनी केले दुरी तुका म्हणे उगे रहा जे जे होईल ते ते पहा हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते च स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं विठ्ठल 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 आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा होतो असा आज या ठिकाणी कैलासवासी दिनकर कचरूमते या बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे जे 1 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मध्ये होते पण आज 1 वर्ष पूर्ण झालं का ते तुम्हाला आम्हाला परत कधी या जगामध्ये दिसले नाही असा एक बाप आज या जगातून या विश्वातून निघून गेला त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मीराबाई दिनकर मते त्यांची 3 मुलं गोरख भाऊ सचिन भाऊ आणि समाधान भाऊ एक नातू ऋषिकेश असा हा सगळा त्यांचा परिवार आणि या सगळ्या परिवारातून एक बाप एक करता धरता पुरुष या जगातून या घरातून निघून गेलेला आहे त्यांच्या जाण्यामुळे त्यांचा सगळा परिवार फार दुःखी आहे पण खरंच आज आपण विचार जर केला तर त्यांची 3 मुलं आपल्या वडिलांविषयी असणारी तळमळ या कार्यक्रमातून इथे व्यक्त होते बरं का अनेक लोकांचे आईबाप जातात पण सगळेच लोक आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करतात असं नाही ते पैशाला घाबरतात पण इथं पैशाला न घाबरणारी माणसे म्हणून पैशाचा मोठेपणापेक्षा मनाचा मोठेपणा या कुटुंबाकडे आहे नाही का असं आदर्श असं कुटुंब आणि वडिलांविषयी असणारी तळमळ या कार्यक्रमातून या कीर्तनातून त्यांनी व्यक्त केलेली आहे निश्चितच आज आपल्या बाबांना स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी जागा मिळण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी तुम्ही बसलेली सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता निवड थोडा बेस नॉर्मल इको सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 4 चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा असणारा अतिशय पाठातला असा हा सोपा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला विठाल विठाल आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना या अभंगामधून जगद्गुरु तुकोबार तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला सांगतात या जगामध्ये कुणाचंच काही चालत नाही
आले देवाजीच्या मना, भगवान परमात्म्याच्या मनामध्ये जे येतं ना त्याच गोष्टी या जगामध्ये घडत असतात. म्हणून आपलं शरीर सुद्धा भगवंताच्या हातामध्ये आहे. काही काही लोक म्हणतात हे माझं शरीर आहे, ते अजिबात आपलं नाही. या शरीराचं जाऊ द्या, या संपूर्ण विश्वावर सुद्धा त्या भगवंताची सत्ता आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून या शरण आलो. तुकोबाराय काय म्हणतात, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे. देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो. आज सध्या ऋतू कुठला चाललाय? हिवाळा, बरोबर ना? पण काल परवा पाऊस पडून गेला. काय करू शकत नाही. ही उदाहरणं जर आपण लक्षात घेतली ना तर आता खऱ्या कलियुगाचा ऱ्हास व्हायला आता सुरुवात झाली. कोरोना सारखा महारोग आला एका मध्येच काही महापूर यायला लागले, पाऊस पडायला लागले, हातातोंडाशी आलेली पिकं सुद्धा हातातून निघून चालली. म्हणजे थोडक्यात काय, सगळं काही भगवंताच्या हातामध्ये आहे. या जगाचा ऱ्हास करायचा की ह्या जगाचं चांगलं करायचं हे देवाच्या हातामध्ये आहे. जगाचा ऱ्हास होत चालला याला कारण का आज आपली पाप कुठेतरी वाढत चालली. तो लोक देव धर्माकडे जातच नाही. देवधर्म सांदी पडिले सकळन विषयी गोंधळ गाजत असे. लोकांनी देवा धर्माला सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये ढकलून दिलेलं आहे. आज अशी परिस्थिती समाजामध्ये झाली. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात भगवंताला जे वाटतं तेच देव या जगामध्ये करणार. चाले हे शरीर कुणाचे या सत्य कोण बोलविते हरिविन. आपलं शरीर सुद्धा भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. काही काही लोक म्हणतात हे शरीर माझं मी कमवलं. अरे बाबा तू कमवणारे या जगामध्ये कुणीच नाही. काही काही लोक कीर्तन संपली का आश्चर्यानं म्हणतात ताई 2 तास कसं काय एवढं पाठ करता हो. मी म्हणते मी बोलतच नाही. बोलवणारा मला माझा भगवंत आहे. देव जे बोलवतो ते आम्ही करतो. म्हणून आपल्याला चालवणारा भगवंत आहे. हाताने चांगलं वाईट काम करून घेणारा सुद्धा भगवंत आहे. माणसाने एखाद्या टायमाला एखादं काम कमी करा पण तयाचे भजन चुकवू नये. त्या देवाचं भजन करणं मात्र माणसाने जीवनामध्ये कधी चुकवायचं नाही. कारण कधी जाऊ याची गॅरंटी नाही. लोक म्हणतात आत्ता नाही थोडं नंतर करू. पण संतांचं म्हणणं राम राम स्मरा आधी. सगळ्यात आधी तुम्ही तेच केलं पाहिजे. कधी जाऊ याची गॅरंटी नाही. माणसं सगळ्यात जास्त प्रेम करतात ते आपल्या मरणावर. माणूस किती म्हातारा झाला ना तरी त्याला असं वाटतं मी कधीच मरू नये. एका गावात एक स्त्री, तिचा नवरा खूप दारू प्यायचा, घरी येऊन त्याला त्रास द्यायचा, मारायचा. तिने मनामध्ये विचार केला की अरे माझा नवरा एवढा दारू पितो, त्रास देतो, दिवसभर जेवढे काही पैसे कमवतो सगळ्या पैशाची घरी दारू पिऊन येतो. मग असं घरी आला की मला मारणार झोडणार. मग एक दिवस याच्या हातून मार खाऊन खाऊन मरण्यापेक्षा डायरेक्ट मेलेलंच बरं. तिने ठरवलं, म्हटली आता जास्त दिवस जगायचंच नाही. आजच रात्री 12 वाजता नवरा झोपी गेला, मुलं झोपी गेले, संपूर्ण गाव झोपी गेला. गावाच्या बाहेर कुठेतरी जायचं जीव द्यायचा. ती बाई संसाराला फार कंटाळली. रागाच्या भरामध्ये ती रात्रीच्या टायमाला उठली. रागाने ती जीव द्यायला चालली. आता जीव द्यायला चालली रात्री 12 वाजता, पण हातामध्ये कंदील घेतला. चालली कुठे? जीव द्यायला. हातामध्ये कंदील घेतला, गावच्या वेशीपर्यंत गेली. एक जण म्हटला काय होत आहे एवढ्या रात्री 12 वाजता एकट्या चालल्या कुठे? ती म्हटली काय सांगू साहेब, माझा नवरा खूप दारू पितो, घरी येऊन मला त्रास देतो, मारतो. मग त्याच्या हातून रोज मार खाऊन खाऊन मरण्यापेक्षा डायरेक्ट मेलेलाच बरं. म्हटली मी चालले जीव द्यायला. तो म्हटला का हो ताई तुम्ही जीव द्यायला चालल्या, मग हातात कंदील कशाला? म्हटली साहेब रस्त्यानं चालताना जर कुठे विंचू काटा दिसला तर बघायला. चालली कुठे? जीव द्यायला. म्हणजे तुला जीवच द्यायचे, मग विंचू चावून गेली काय, साप चावून गेली काय? पण कितीही आपण ठरवलं मला मरायचंय, माणूस सहसा मरणाला कधी तयार होत नाही. संत महात्मे म्हणतात तुम्ही सगळे लोक मरणाला घाबरता, पण आम्ही आमच्या मरणाचं काय केलं? मरण माझे मरुणी गेले ओ गेले, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले ओ गेले, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले ओ गेले, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मज गेले अमर अमर, मज गेले अमर, अमर गेले अमर,
मरण माझे मरुनी गेले, 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 मरण माझे मरुनी गेले. संत महात्मे म्हणतात तुम्ही सगळे लोक मरणाला घाबरता, पण आम्ही आमच्या मरणाचं काय केलं? मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्याने पाहिलं आणि त्यामुळे या जगामध्ये या विश्वामध्ये आम्ही अमर झालो. संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. म्हणून जो आला त्याला जायचंय, हा मृत्यू लोकाचा नियम आहे. प्रत्येकाला या मृत्यू लोकाचा निरोप घेऊन जायचा आहे. ज्याप्रमाणे कर्म केलं त्याप्रमाणे ज्याचं त्याच्या कर्मानुसार माणूस मरणार आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. ज्याप्रमाणे कर्म केलं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या कर्मानुसार माणूस या जगातून या विश्वातून निघून जाणार आहे. मरणाची परंपरा ही अखंडित आणि अबाधित आहे. एका गावात कीर्तन करता गेले, त्या गावात असं सांगितलं, या गावचे जेवढे काही लोक आहे ना, या गावचे सगळे एक दिवस मरणार आहे. आता मरणार म्हटल्याबरोबर गावातले सगळे लोक नाराज झाले आणि मध्येच एका बाईनं अगदी जोर जोरात हसायला सुरुवात केली. मी तिला विचारलं, का हो ताई, मी असं सांगितलं की या गावचे सगळे लोक मरणार आहे, असं म्हटल्यानंतर गावातले सगळे लोक नाराज झाले आणि तुम्ही एकट्याच का हसल्या? ती म्हटली, ताई तुम्ही असं म्हटल्या का या गावचे सगळे लोक मरणार आहे. बरं झालं म्हटली, मी या गावची नाही, मी शेजारच्या गावची आहे. तुम्ही कुठल्याही गावचे असा, तिथे तो काळ तो यम येणार आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. ज्या वेळेला काळाची यमाची उडी तुमच्या आमच्यावर पडते ना, काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बापा. आणि एक वाक्य लक्षात घ्या, या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. जिवंतपणे एक माया नावाची गोष्ट आहे. त्या मायेपोटी मनुष्य सगळ्या जगदुनियेला माझं माझं म्हणतो, पण या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही बरं का. याच्याबद्दल मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देते. एका गावात एक महाराज आले होते. ते त्या गावातल्या लोकांची योग साधना घ्यायचे, प्रवचन सांगायचे आणि नंतर तरुण मुलांची योगासनं वगैरे घ्यायचे. एक दिवस एक मुलगा त्या महाराजांकडे गेला, म्हटला, महाराज मी तुमच्या योग साधने करता रोज येत जाईल, पण मी तुमच्या योग साधनेच्या 15 मिनिटं अगोदर निघून जाईल. महाराजांनी सांगितलं, का? त्याने सांगितलं, महाराज माझ्या घरी माझे आईबाप आणि माझी बायको, मी घरी गेल्याशिवाय त्या अन्न पाण्याला सुद्धा स्पर्श करत नाही. महाराज म्हटले, तुझा काहीतरी गैरसमज आहे. या जगामध्ये कुणीच कुणाकरता उपाशी राहत नाही. नाही म्हटले, असेल महाराज, जगातल्या लोकांचं मला माहित नाही, पण माझ्या आईबाप आणि माझी बायको ना, मी घरी गेल्याशिवाय काही खात नाही. हवं तर म्हटले तुम्ही परीक्षा घ्या. महाराज म्हटले, ठीक आहे, तुझा एवढा विश्वास आहे ना, आपण तुझ्या बायकोची तुझ्या आई वडिलांची परीक्षा घेऊ. चालेल म्हटला. महाराजांनी सांगितलं, परीक्षा घ्यायची, तू असं कर, घरी जा. आपल्या योग साधनेमध्ये एक योग साधना अशी आहे का ती योग साधना करता करता काही काळ माणूस बेशुद्ध पडतो, म्हणजे अगदी मेल्यासारखा बनतो, त्याचा श्वास सुद्धा बंद होतो. तू ती योग साधना कर, तुझा श्वास बंद झाला का मी तुझ्या घरी येतून तुझ्या घरातल्या लोकांची परीक्षा घेतो. म्हटले ठीक आहे. तो मुलगा घरी गेला. सकाळी सकाळी उठला आणि त्याने अंथरुणामध्येच योग साधना करायला सुरुवात केली. योग साधना करता करता तो अचानक बेशुद्ध पडला. त्याच्या कामाचा टाइम झाला. बायको उठवायला गेली. म्हटली, अहो उठा, बराच टाइम झाला, आंघोळ करून घ्या, नाश्ता करून घ्या, चहा करून घ्या. नवरा हलत नाही, बोलत नाही. तिच्या लक्षात आलं की नक्कीच माझ्या नवऱ्याला व्यायाम करता करता काहीतरी हार्ट अटॅक आला आणि आता माझा नवरा गेला. घड्याळ बघितलं. म्हटली, आता फक्त सकाळचे 9 वाजलेत. नवरा तर गेलेला आहे. आता पाहुण्यांना फोन करता करता 10-11 वाजतील. पाहुणे येता येता 1-2 वाजतील. याची मौत नेता नेता 2-3 वाजतील. बरं, नवरा मेला, मग दिवसभर जेवता सुद्धा येणार नाही. म्हटली, दिवसभर कोण उपाशी राहील? जरा वेळ म्हटली, अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही. रूमच्या बाहेर आली, बाहेरून कडी लावली, किचनमध्ये गेली, मस्तपैकी साजूक काजू बदाम घालून साजूक तुपामध्ये शिरा तयार केला. 1 वाटीवर शिरा खाल्ला. 1 ग्लास दूध गरम केलं, ते सुद्धा पिलं. मस्तपैकी पोट फुल भरलं. रूमची कडी खोलीन जोर जोरात अडायला लागली. माझ्या अगोदर कश काय गेले? तुम्हाला मला नेता आलं नाही का? सगळ्यांना उपाशीच ठेवून गेली. आता ही उपाशी होती.
आई वडील म्हटले, अचानक सुनबाई रडायला लागली. काय झालं? अहो तुमचा मुलगा योग साधना करता करता मुलगा अचानक गेला. कसं काय गेला? आई बाप लगेच तिथून निघाले त्या साधू महाराजांकडे गेले. महाराज, इतक्या वर्ष आमचा मुलगा चांगला होता, तुमच्या पाठीमागे लागला आणि आमचा मुलगा गेला. काही करा पण आमच्या मुलाला जिवंत करून द्या. साधू महाराज म्हटले, बाबांनो, अजूनपर्यंत मेलेला माणूस जिवंत करण्याचं साधन निघालं नाही, मी काही करू शकत नाही. नाही नाही, तुम्ही काही करा पण आम्हाला आमचा मुलगा जिवंत करून द्या. साधू महाराज म्हटले, ठीक आहे, तुम्ही पुढे चला, मी येतो. आई बाप आले, सगळे नातेवाईक असे जमलेले. तो मध्ये असा झोपलेला, तो मेला नव्हता, तो फक्त त्या साधनेमध्ये बेशुद्ध पडलेला होता. तो असा मध्ये झोपलेला. सगळे नातेवाईक आले, साधू महाराज आले. साधू महाराजांनी सगळ्यांना हात जोडले. हात जोडून सांगितलं, बाबांनो, तुमचा मुलगा माझ्यामुळे गेला, मी तुमच्या मुलाला जिवंत करून देतो, पण एका अटीवर, माझ्या हातामध्ये हा अमृताचा प्याला आहे, जो हे अमृत घेणार तो मरणार आणि तुमचा मुलगा जिवंत होणार. आता एवढे नातेवाईक मंडळी, किती म्हातारा असला तरी तो सांगेल का मला द्या, मी पितो, तुमचा मुलाला जिवंत करा? अजिबात नाही. नातेवाईकांपैकी कुणी उठायला तयार नाही. आई जोर जोरात रडत होती. पिकलं पान झाडाला राहिलं, हिरवं पान गळून पडलं, अशी आई रडू लागली. साधू महाराज जवळ गेले, सांगितलं, आई रडू नका, तुमचा मुलगा जिवंत हवाय ना? म्हटली, हो. मग असं करा आई, तुम्ही एवढा अमृताचा प्याला घ्या, तुम्ही मराल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. आईनं सांगितलं, महाराज, मी मरून कसं चालेलो, माझ्या पाठीमागे बाकीच्या माझ्या मुलांचं नातवंडांचं कसं होणार? म्हटले, घेत नाही का? म्हटली, नाही नाही, पुढं जाऊ द्या. पुढे बापाकडे गेले. बाप रडत होता. सांगितलं, बाबा रडू नका, तुम्हाला तुमचा मुलगा परत जिवंत हवाय ना? म्हटले, हो महाराज. म्हटले, मग असं करा, तुम्ही एवढा अमृताचा प्याला घ्या, तुम्ही मराल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. बापाने सांगितलं, महाराज, मला मरून कसं चालेल? मी मेल्यानंतर माझी बाकीची जमीन जागा गाड्या घोड्या ते कोण सांभाळणार? म्हटले, घेत नाही का? म्हटले, नाही महाराज. राहिली आता फक्त बायको. बायको जवळ गेले. सांगितलं, ताई रडू नका, तुम्हाला तुमचा पती परत हवाय? म्हटली, हो महाराज. म्हटले, मग असं करा, तुम्ही एवढा अमृताचा प्याला घ्या, तुम्ही मराल आणि तुमचा मुलगा नवरा जिवंत होईल. ती म्हटली, महाराज, मला मरून कसं जमेलो? बरं, मी मरून त्याला जिवंत करू, मला त्याचा काय फायदा? घेत नाही का? म्हटले, नाही महाराज. महाराज म्हटले, अरे, तुम्हाला तर तुमचा मुलगा जिवंत करूनही पाहिजे आणि अमृताचा प्याला गेला कोणी तयार नाही, मग तुमचा मुलगा जिवंत कसा करून द्यायचा? आई बाप उभे राहिले. साधू महाराजांसमोर असे हात जोडले. म्हणे, सांगू महाराज, तुम्ही आता असं करा. महाराज म्हटले, कसं करू? आता तुम्हीच असं करा महाराज, तुम्ही लोक म्हणजे साधू लोक, संन्याशी लोक, तुम्हाला घर नाही, दार नाही, बायको नाही, पोरं नाही, बरं तुम्ही मेल्यावर तुमचं कुणाला दुःखही होणार नाही. म्हटले, मग काय करू महाराज? तुम्ही असं करा, तुम्ही एवढा अमृताचा प्याला घ्या, तुम्ही मरा, तुम्ही मेले की आम्ही तुमचा मोठा 10वा करू, 13वा करू, मोठे मोठे कीर्तनकार बोलू. आणि मग साधू महाराजांनी त्याला उठवलं. बाळा, तू सांगत होता ना का माझे आईबाप आणि माझी बायको माझ्याशिवाय जेवत नाही, पण बघ बाळा, तुझ्या पाठीमागेच या जगामध्ये नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, बाप कुणाची,
घरातून एकदा का आपला माणूस निघून गेला ना, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, कुणीच कुणाचा नसतं. एक मायेपोटी मनुष्य सगळ्या जगदुनियेला माझं माझं म्हणतोय. म्हणून आपण मेल्यानंतर आपण कितीही या समाजातल्या लोकांवर कितीही प्रेम करा, पण ही माणसं आपल्या बरोबर येणार नाही. आपल्या बरोबर येणार आहे ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन. एक भगवंतच तुमचा आमच्या बरोबर येणार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, जे भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आलं तेच आमचा देव करणार. हे तुकोबराय अभंगाच्या प्रथम. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, गम गम बधा बधन सरसा. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, घरे 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 देवाजीच्या मना, आले 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 देवाजीच्या मना. तिथे कोणाचे चाले ना, तिथे कोणाचे चाले ना, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी. तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, चालेना चालेना, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा. आले देवाजी, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना. वा. आले देवाजीच्या म्हणा, तेथे कोणाचे चालेना. तुकोबराय म्हणतात, भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आलं का त्या ठिकाणी कुणाचंच काही या जगामध्ये चालत नाही. काही काही लोकांना आपल्या संसाराविषयी फार गर्व असतो. काही काही लोक म्हणतात का माझ्यासारखा सुंदर संसार प्रपंच या जगामध्ये कोणाचाच नाही. असा प्रत्येकाचा गर्व आहे. पण तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल का आपल्यापेक्षाही सुंदर संसार प्रपंच जे करतात ना, त्यांना प्राणी पशु पक्षी असं म्हणतात. आपल्यापेक्षाही उत्तम संसार प्राणी पशु पक्षी करू शकतात. कारण तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल का हवामानाचा खरा अंदाज जर कुणाला असेल तर तो आहे पशु पक्ष्यांना. बरं का, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे पावसाळ्याला सुरुवात व्हायला जर सुरुवात झाली तर पक्षी काय करतात, पावसाळा यायच्या अगोदरच आपली घरटी बांधायला सुरुवात करतात. का तर पावसापासून आपल्या पिल्लांचं आपल्या स्वतःचं रक्षण करण्याकरता अगोदरच ते सुरुवात करतात. मग एक गोष्ट लक्षात घ्या का पक्ष्यांनी पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर जर दाट पाल्याच्या झाडामध्ये जर घरटं बांधलं तर त्या वर्षी आपण लक्षात घ्यायचं की ह्या वर्षी पाऊस काळ भरपूर आहे, महापूर येणार आहे. आणि जर पक्ष्यांनी काटेरी झाडामध्ये जर आपलं घरटं बांधलं
तर त्या वर्षी आपण लक्षात घ्यायचं की ह्या वर्षी दुष्काळ पडणार आहे, अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. मग हवामानाचा अंदाज कुणाला आहे? पक्ष्यांना. आपल्यापेक्षा आपण एक 2-4 दिवसाचा अंदाज सांगू शकतो. आज खूप गरम होतंय, आज पाऊस पडणार आहे, एवढाच अंदाज आपल्याला कळतो. एक सुगरण नावाचा पक्षी आहे. सुगरण माहिती आहे ना? त्याची पसंती इतकी सुंदर आहे. तो सुगरण नावाचा पक्षी ज्या टायमाला घर बांधतो ना, त्याची चॉईस इतकी सुंदर आहे का ते जे झाड आहे ना, ज्याला घरटं बांधायचंय, ते झाड विहिरीच्या कडेला असावं, त्याची फांदी विहिरीमध्ये लोंबकळलेली असावी आणि अगदी शेवटच्या टोकाला ते सुगरण नावाचा पक्षी आपला खोपा निर्माण करतो. वर पिल्लांना राहण्याकरती वर गोल खोपा तयार आहे, पण खाली पुन्हा एवढा हातभर लांब नळकांडी सारखा पुन्हा खोपा निर्माण करतो. हे सगळं ते कशा करता करतो नीट ऐका. त्याला माहिती आहे, झाडावरून सरपटणारा साप जर पिल्लांना जर खायला आला तर त्याला पिल्लांना खाण्याकरता खाली 1 फूट खाली वाकून मग वरती चढावं लागतं आणि त्याच्याच वजनाने तोपर्यंत साप कुठे पडतो? पाण्यात पडतो. एवढं डोकं आपल्याला तरी आहे का? नाही. आणि तो सुगरण नावाचा पक्षी दिवसभर त्याच्या चोचीमध्ये तिळाच्या दाणे एवढाच मातीचा खडा बसतो. दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, संध्याकाळपर्यंत त्याचा गोटी एवढा असा गोल गोळा तयार करणार आणि रात्र झाली का रात्रीच्या टायमाला अंधारामध्ये जो चमकतो त्या कीटकाला काय म्हणतात? काजवा. त्या काजव्याला तो पकडून आणणार, आपल्या घरट्यामध्ये त्या मातीमध्ये त्याला तो ठेवणार. रात्रभर पिल्लांना उजेड, लाईट जायचं टेन्शन नाही आणि बिल भरायचं सुद्धा टेन्शन. इतका सुंदर संसार आपण तरी करू शकतो का हो? अहो स्वर्दे, त्या सुगरणीचा संसार माझ्या संत बहिणाबाईनं बघितला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला. पिलनी जली खोप्यात तिचा झुलता बंगला, तिचा पिलावरी जीव जीव झाडाले टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला. तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला. त्या बहिणाबाईचा संसार, माझ्या त्या सुगरणीचा संसार माझ्या बहिणाबाईने बघितला. बहिणाबाई म्हणते ती सुगरण नावाची पक्षी आहे, तिची चोच म्हणजे तिचे तेच दात आणि तेच ओठ. आपल्याला तर भगवंताने ओठही दिले, दातही दिले, चव घेण्याकरता जीभही दिली, नवे नवे काम करण्याकरता हात सुद्धा दिले आणि घास घेण्याकरता बोट सुद्धा दिले. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. तरी आपल्यापेक्षा उत्तम संसार जर प्राणी पशु पक्षी करतात तर आपण संसार करायचा अजिबात गर्व करायचा नाही. संत महात्मे म्हणतात, ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना, हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी